Hello student, welcome to the YK channel. Today we are going to learn polynomial. In Marathi it is called as bahupadi. Polynomial. Poly means many. And nomial means terms or parts. यानी कि poly means many, nomials means terms or parts. मराठीमध्ये आपण याला बहुपदी असं म्हणतो. पॉली म्हणजे काय? मेनी, जास्त. लक्षात, ज्यावेळेस जास्त टर्म्स असतील ना त्यावेळेस आपण त्याला काय म्हणणार? बहुपदी. म्हणजे कसं की आपण हे याच्या अगोदर शिकलेले 8वी 9वीत असताना की एक पद असेल त्याला आपण काय म्हणतो? मोनोमियल. मोनोमियल म्हणजे काय? त्याला आपण एकपदी असं म्हणतो. बरोबर आहे? म्हणजे काय? x 2y 3z², दीज आर द मोनोमियल. याला आपण काय म्हणतो? एकपदी. कारण की याच्यामध्ये एकच टर्म्स आहे. लक्षात. आता 2 आणि 3 ही काय? दीज आर द कॉन्स्टंट टर्म अँड दीज आर व्हेरिएबल. एक्स वाय झेड आर व्हेरिएबल. पण आता बघा 2 आणि y यांच्यामध्ये कोणतं चिन्ह आहे? गुणाकाराचं चिन्ह आहे. लक्षात. म्हणजे मग आपण याला आपण एकपदी असं म्हणणार. आता बायनॉमियल, त्याला आपण काय म्हणणार? द्विपदी. म्हणजे ज्या ठिकाणी आपल्याला 2 पदं असतील. आता बघा x + y 2y - z x² - y², याला आपण काय म्हणणार? हे काय आहेत? द्विपदी. बघा याच्यात 2 टर्म्स आहेत, x and y, 2y and z. म्हणजेच काय की प्लसचं चिन्ह किंवा मायनसचे चिन्ह जर एक असेल तर ती पदं 2 असतात. चिन्ह जर 2 असतील तर ती पदं 3 असतात. म्हणजेच काय? बघा या ठिकाणी एक चिन्ह आहे म्हणजे 2 पदं आहेत, एक चिन्ह आहे म्हणजे 2 पदं आहेत. म्हणून याला आपण काय म्हणतो? द्विपदी म्हणतो मराठीमध्ये. आणि म्हणजेच काय? बायनॉमियल. ओके. ट्रायनॉमियल म्हणजे आपण त्याला त्रिपदी असं म्हणतो मराठीमध्ये. म्हणजे काय की x + y + z. बघा या ठिकाणी 3 पदं आहेत म्हणजे चिन्ह 2 आहेत प्लसचे, म्हणजे पदं किती आले? 3. So these are 3 terms, so we say that this is a trinomial. Again we take one example, 2x² + 3x + 9. This is a trinomial. म्हणजे याला आपण मराठीत त्रिपदी असं म्हणतो. आणि बघा एक पद असेल तर एकपदी म्हणजे मोनोमियल, 2 पद असेल तर द्विपदी म्हणजे बायनॉमियल, 3 पदं असतील म्हणजे त्रिपदी म्हणजे ट्रायनॉमियल, आणि 3 पेक्षा जर जास्त पदं असतील मग आपण त्याला काय म्हणतो? पॉलिनॉमियल. म्हणजेच काय की समजा x⁴ + 3x² - x + 7. बघा 3 पेक्षा जास्त पदं आहेत, दीज आर 4 टर्म्स. सो वी सी दॅट दिस इज द पॉलिनॉमियल. मित्रांनो लक्षात आलं की पॉलिनॉमियल म्हणजे काय की 3 किंवा त्यापेक्षा जास्त पदं असतील तर आपण त्याला पॉलिनॉमियल. मग तुम्ही म्हणाल की सर हे दिस इज मोनोमियल, दिस इज बायनॉमियल, दिस इज ट्रायनॉमियल. वी ऑल्सो से दॅट दिस इज अ पॉलिनॉमियल. आपण याला पॉलिनॉमियल सुद्धा म्हणू शकतो. लक्षात. पण याला स्वतंत्र नाव आहे, मोनोमियल, बायनॉमियल, ट्रायनॉमियल. ओके. इज अ पॉलिनॉमियल. नाउ वी डिफाइन पॉलिनॉमियल. अ फंक्शन f(x) = a0 + a1x + a2x² + up to + anxn. Look here, a0 + a1x + a2x² + up to anxn. This is the polynomial. In this polynomial, a0, a1, a2, an are coefficient of x, x², x⁴n. And x⁴n, this is the positive integer. म्हणजेच काय? आपण त्याला धनपूर्णांक असं म्हणतो. आणि हा काय? नॉन निगेटिव्ह पण म्हणता येईल. आपण नॉन निगेटिव्ह म्हणजेच काय? पॉझिटिव्ह. ओके. म्हणजे आपण a0, a1x, a2x², दीज आर द टर्म्स. म्हणजेच a0, a1x, a2x², anxn आर these are the terms of this polynomial. And a0, a1, a2, an, these are the coefficient of this polynomial. Okay. And n is a positive integer, not non-negative. Now we take degree of polynomial.
डिग्री ऑफ पॉलिनॉमियल. त्याला डिग्री मीन्स त्याला आपण मराठीमध्ये कोटी असं म्हणतो. काय म्हणतो आपण? कोटी, बहुपदीची कोटी. आता सपोज वी टेक 2x क्यूब प्लस 3x स्क्वेअर प्लस 7x मायनस 9. सो हायेस्ट डिग्री इज 3. सो दिस इज द 3 is the degree of this polynomial. If we take x square plus x raised to 5 plus x raised to 7 minus x plus 7, listen me dear student, highest degree is 7, so degree of this polynomial is 7. Okay, now we take classification of polynomial. Classification. आपण त्याला मराठीमध्ये वर्गीकरण असं म्हणतो. म्हणजेच काय? फर्स्ट इज लिनियर पॉलिनॉमियल, सेकंड इज क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल, थर्ड इज क्यूबिक पॉलिनॉमियल, अँड फोर्थ इज बाय क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल. Classification of polynomial: linear polynomial, quadratic polynomial, cubic polynomial, and biquadratic polynomial. Okay, now we take linear polynomial first. Linear polynomial. What is linear polynomial? If the degree of the polynomial is 1, then we say that this is the linear polynomial. It's ax plus b, a not equal to 0. This is the linear polynomial because the degree of this variable is x, so we say that this is a linear polynomial. Okay, for example, 3x plus 2, 2y minus 7, these are the linear polynomial because degree of this polynomial is 1, also here is 1. Okay, quadratic polynomial. When the degree of the polynomial is 2, then that is the quadratic polynomial. Suppose ax square plus bx plus c, a not equal to 0. So degree is 2, so we say that this is the quadratic polynomial. For example, 3x square minus 7x plus 9, 3x square minus 7x plus 9, this is the quadratic polynomial because the degree is the 2. Now we take cubic polynomial. Degree of the polynomial is 3, then we say that that is the cubic polynomial. Suppose ax cube plus bx square plus cx plus d. Here a is not equal to 0. Here degree is 3, so this is the cubic polynomial. For example, 3x cube plus 2x square minus 5x plus 9, this is a cubic polynomial because the highest degree is 3. Now we take biquadratic polynomial. Student, ax raised to 4 plus bx cube plus cx square plus dx plus e, this is the biquadratic polynomial. Here e is not equal to 0. Now ax square square, x raised to 4 means x square bracket square, so we say that this is the biquadratic polynomial. Understand this? म्हणजेच काय की त्या बहुपदीची किंमत, द व्हॅल्यू ऑफ पॉलिनॉमियल p of x at x equal to a is p of a. Means x is replaced by a, then we get the value of the polynomial p of a. Okay, for example, p of x equal to x cube plus 2x square minus 7. If you replace this x at 2, x equal to 2, okay, therefore p of 2 equal to 2 cube plus 2 into 2 square minus 7. 2 cube means 8 plus 2 into
2 square means 4 minus 7. So 8 plus 2 into 4 means 8 minus 7. Therefore 8 plus 1 means 9. 8 plus 8 16. 16 minus 7 is 9. So 9 is the value of this polynomial P of 2.